नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये भुकेल्यांचा संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात भुकेल्यांना हक्काचा शिधा हवा आहे. महाराष्ट्रात भुकेल्यांना त्यांच्या हक्काचं धान्य मोफत हवं आहे. महाराष्ट्रात भुकेल्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेलं मोफत धान्य पोहोचलंय असा दावा केंद्र सरकार करतंय. मात्र महाराष्ट्रात त्याचं वाटप 15 एप्रिल नंतर होणार अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला असलेलं धान्य विकतच घ्यावं लागेल अशा प्रकारची सक्ती सुद्धा केली जाते. हे दावे विरोधकांनी समोर आणले. यामुळे भुकेल्यांच्या तोंडात हक्काचा अन्नाचा मोफतचा दाणा पडत नाहीये. मोफत शिधा वाटपाबाबत केंद्र सरकार खरं बोलतंय की राज्य सरकार? महाराष्ट्र सरकार केंद्राकडून आलेलं मोफत धान्य गरिबाला मोफत का देत नाहीये? राज्य सरकारच्याकडून मोफत धान्य वाटप का बंद करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्रात शिधा वाटप यंत्रणेचा बोजवारा का उडाला आहे? असंघटित आणि स्थलांतरित मजुरांच्या भुकेचा प्रश्न महाराष्ट्रात का गंभीर झालाय? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा. महाराष्ट्र का भुकेला? आजच्या या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आता आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम. ते आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे सुद्धा आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत. आणि भुकेल्यांच्यासाठी, स्थलांतरितांच्यासाठी, मजुरांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या उल्का महाजन आता आपल्या सोबत आहेत. उल्का महाजन यांनी भुकेल्यांच्या भूक मिटवण्याच्या हक्काच्यासाठी संघर्षासाठी आत्ताच्या घडीला हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्याच्या दृष्टीने जी पावलं टाकली आहेत त्याबाबतही त्या बोलतील. आत्ताच्या घडीला मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपापली ऑडिओ कनेक्शन्स एकदा जरा नक्की करून घ्यावेत. आता सर्वप्रथम मला उल्का महाजन यांना प्रश्न विचारायचा आहे. उल्का महाजन, जर समजा आपण कागदपत्रांवर नजर टाकली तर कागदपत्र असं सूचित करतात की 30 तारखेला, गेल्या महिन्याच्या 30 तारखेच्या सुमारास देशभरामध्ये राज्यांना केंद्र सरकारच्याकडून मोफत धान्य वाटपाच्या संदर्भातलं आवश्यक ते धान्य पोहोचवण्यात आलं. पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आत्ताच्या घडीला जेव्हा आपण ही चर्चा 6 एप्रिल रोजी करतो आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्षात काय अनुभवायला येतंय? तुमच्या लेखी गरज असलेल्या माणसाला त्याच्या हक्काचं मोफत धान्य मिळतंय का? अजिबात मिळत नाहीये. म्हणजे आता हा निर्णय होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त झालेले आहेत आणि प्रत्यक्षात मोफत धान्य केंद्र सरकारने रिलीज करून सुद्धा आठवडा उलटलेला आहे. असं असतानाही आज महाराष्ट्रात कुठेही मोफत धान्य उपलब्ध नाही आणि जे होणार आहे यानंतर ते सुद्धा उपलब्ध एका अटीवर राज्य सरकारने देऊ असा निर्णय घेतलाय आणि तो अतिशय असंवेदनशीलतेचा, गरिबांना उपेक्षित करण्याचा कळस म्हणायला हवा असा निर्णय आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासन असं म्हणतंय की आम्ही आधी अन्न सुरक्षा कायद्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या जो काही देय कोटा आहे तो त्यांनी विकत घेतला तरच त्यांना मोफत मिळेल. तर ही कुठली अट आहे? आता परिस्थिती अशी आहे, मी रायगड जिल्ह्यात आहे, आदिवासी भागांमध्ये, शेतमजुरांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, छोटे छोटे जे काही टपरीवाले, छोटे मोठे धंदे करणारे, ह्या सगळ्यांचीच परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हातात अजिबात पैसे नाही तशी परिस्थिती आहे. लहान मुलांना 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन द्यायला सुद्धा पैसे नाही. मला रोज जागोजागून फोन येतात आणि परिस्थिती किती वाईट आहे हे ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोफत धान्याची अत्यंत तीव्र गरज आहे आणि केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतलेला आहे, धान्य दिलेलं आहे, महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत रेशन बाबत निर्णय घेताना स्वतःचा एकही पैसा घालून निर्णय घेतलेला नाही. अन्य अनेक राज्य आहेत, झारखंड आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, छत्तीसगड आहे, यासारख्या राज्यांनी स्वतःचा पैसे घालून मोफत धान्य केंद्राची योजना यायच्या आधीच देणं सुरू केलं होतं. पण महाराष्ट्र एक श्रीमंत राज्य आहे
जिथे 1,91,000 एवढं दरडोई उत्पन्न माणसांचं आहे, अशा श्रीमंत राज्याला शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या, महात्मा फुले, बाबासाहेब या सर्वांची नावं घेत, शाहू महाराजांचं नाव घेत जे कारभार करतात, त्या सरकारला ही अशी अट, जी असंवेदनशील अट आहे, घालावीशी वाटते की विकत घ्या मगच मोफत देऊ. याचं कारणच काय समजत नाही. आणि त्यामुळे मोफत धान्य उपलब्ध झालं. उल्काजी एकच माझं पूर्ण होऊ द्या मुद्दा. मी मध्ये एकच मिनिट थांबवतोय, आपल्याला यासाठी थांबवतोय कारण ही चर्चा पाहणाऱ्या लोकांना या गोष्टीचाही खुलासा व्हायला हवा की आत्ताच्या घडीला जेव्हा राज्य सरकार असलेलं अन्न विकत घ्या, म्हणजे धान्य विकत घ्या आणि मग तुमच्या हक्काचं जेव्हा मोफत असेल तेव्हा मिळेल असं सांगतं, तेव्हा त्यांना किती रुपये खर्च करून किती धान्य मिळतं? आता असं आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड अन्न सुरक्षा कायद्याखालचं आहे त्यांना 2 योजना लागू आहेत, प्राधान्य गट आणि अंत्योदय. या दोन्हींनाही 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ असं दिलं जातं. हे स्वस्त धान्यच आहे आणि त्यामुळे सरकार असं म्हणते की इतके किरकोळ पैसे खर्च करायला काही हरकत आहे का त्यांची? अहो पण 100 रुपये सुद्धा आज हातात नाही आहेत लोकांच्या आणि असे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. आता पत्रकार परिषदेमध्ये 2 दिवसापूर्वी माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 7 लाख क्विंटलची उचल झाली, याचा अर्थ लोकांकडे पैसा आहे. ही 7 लाख क्विंटलची उचल कशी झाली असेल? आमच्याकडे रिपोर्ट येत आहेत की अजून धान्य मिळत नाही. मी आत्ताच तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ फॉरवर्ड केलाय, त्याच्यामध्ये लोक लाईनीत उभे आहेत आणि त्यांना पूर्ण धान्य दिलं जात नाही अशी तक्रार करतायत. अगदी. आणि आपण ज्या पद्धतीची आम्ही पण गेले साधारण आठवडाभर या विषयाचा पाठपुरावा करतोय. गेले आठवडाभर महाराष्ट्रभरातून अशीच माहिती समोर येते आहे की लोकांना एक तर पुरेसं धान्य मिळत नाही किंवा धान्य मिळतच नाहीये. खरी गोष्ट. उल्का महाजन, आपण 7 लाख क्विंटल धान्य उचलल्याचा दावा महाराष्ट्राच्या मंत्री महोदयांनी केला आणि 7 लाख क्विंटल धान्य उचलल्यामुळे लोकांकडे पैसे आहेत असा अत्यंत ज्याला खरं तर जावई शोध म्हणायला पाहिजे, पण आपल्याला नको, त्यांना वाईट वाटेल कदाचित हा शब्द ऐकून. त्या मंत्री महोदयांना असा एक शोध लावावा असा वाटला की महाराष्ट्रात याचा अर्थ लोकांकडे पैसे आहेत. हा शोध खोटा आहे असं तुम्ही कुठल्या आधारावर सांगाल? मी असं म्हणेन की त्यांचं तर्कच याच्यावर आधारलेलं आहे की मोफत धान्य पोचलं तर रेशनचे धान्य दुकानदार त्याचा काळा बाजार करतील. तर काळा बाजार करणारी तुमची यंत्रणा असेल तर ते 2 रुपयाच्या धान्याचा पण काळा बाजार करतील आणि करताय. 7 लाख क्विंटल धान्य हे काळ्या बाजारात ह्याच्यापैकी किती गेलं हे सरकारने शोधावं, कारण जागोजागची माहिती येते की त्यांना पूर्ण कोटा मिळत नाहीये. त्यामुळे आणि 7 लाख क्विंटल धान्य म्हणजे आपल्याकडे 1,60,00,000 कार्डधारक आहेत. 1,60,00,000 कार्डधारकांमध्ये 7 लाख क्विंटल धान्य उचललं गेलं, याचा अर्थ प्रति कार्ड 200 ग्रॅम धान्य आलेलं. त्या 200 ग्रॅम धान्याचा हिशोब सांगून मंत्री महोदय अख्ख्या राज्याचं चित्र रंगवतात. काही जणांकडे पैसे असतील म्हणून ते विकत घेत आहेत किंवा त्याचा काळा बाजारही झाला असेल, पण त्याच्यातून हा तर्क कसा काय निघतो की लोकांकडे पैसे आहेत आणि लोक बघा धान्य खरेदी करतायत? म्हणजे तुम्ही काळ्या बाजाराची तुमची व्यवस्था मान्य आहे म्हणून मोफत देत नाही आणि दुसऱ्या बाजूला धान्य गेलं दुकानातून की ते स्वच्छच गेलंय 7 लाख क्विंटल असा त्याचा निष्कर्ष करता. ही 2 परस्पर विसंगत विधानं नाही आहेत का? बरोबर. उल्का महाजन, यासाठीच मी हस्तक्षेप करतोय कारण आता त्याची काही तुम्ही उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तर पण घेण्याची वेळ आहे आणि इतर मान्यवरांनाही टप्प्याटप्प्याने आपण बोलतो करणार आहोत. महेश तपासे आपल्या बरोबर आता स्काईपवरून जोडले गेलेले आहेत. महेशजी, आपलं स्वागत. आपण मला वाटतंय की उल्काताईंनी मांडलेले मुद्दे ऐकू शकलेला असाल. माझा आवाजही तुमच्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अगदी थेट आणि स्पष्ट प्रश्न आहे, फक्त 200 ग्रॅम धान्य हे समर्थनीय आहे का? पहिली गोष्ट तर उल्काताईंना मला सांगायचं आहे की उल्काताई, आपण काही मुद्दे मांडले ते योग्य आहेत आणि काही मुद्दे जे मांडले ते पूर्णपणे थोडीशी माहिती अजून जर घेऊन मांडले असते तर त्याचा आनंद आम्हा सर्वांना झाला असता. तुम्ही म्हणालात की जे प्रधानमंत्री योजनेचं अन्नधान्य आहे ते वाटप केलं जात नाही. सरकारने असं धोरण ठरवलंय की पहिले पैसे देऊन धान्य घ्या, त्याच्यानंतर हे जे मोफतचं धान्य तशा पद्धतीचं धोरण ठरवलेलं आहे असं तुम्ही आरोप केला. काल आमचे मित्र राम कदम साहेबांनी पण तोच आरोप केला होता. परंतु मला एक त्या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये जे केंद्रीय सचिव प्रमोद अग्रवाल त्यांचं नाव आहे, हे अन्न खात्याचे जे केंद्रीय सचिव आहेत, त्यांनी संबंध देशातल्या सचिवांची म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायच्या सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय दिला
की तुमच्याकडे ज्या अंत्योदय योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत ते पैसे घेऊन जे आधी धान्य द्यायचे पहिले ते वितरित करा, त्याच्यानंतर हे जे मोफत धान्य तो वितरण करा, असं केंद्रीय सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. किती तारखेला सांगितलं महेश तपासे? हे मला माहिती नाही, पण जे मी सांगितलं तर रेकॉर्डवर आपण त्याच्यात माहिती. ठीक आहे ना महेश तपासे, तुमच्याकडे जर दावा असेल तर मी विचारू इच्छितो महेशजी आपल्याला की केंद्रीय स्तरावरून दिलेले हे आदेश किती तारखेला देण्यात आले आहेत ते माहिती काढा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेलं आहे, कारण मी देखील मंत्रालयातूनच माहिती घेतली. जी मला माहिती मिळाली मी आपल्या समोर त्या ठिकाणी उपलब्ध करत आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा अन्नधान्याचा तुटवडा हा अजिबात नाही. ह्या कोरोना व्हायरसच्या एवढी मोठी बाधा असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण हे महाविकास आघाडीचं शासन करत नाही. केंद्रीय म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गतले जे धान्य वाटप करायचं आहे त्याचं विदर्भ विभागातल्या जवळपास 40% धान्य वाटप सुरू पण झालेले आहे. हे धान्य प्रामुख्याने 2 केंद्रातनं मिळतं. एक नागपूर केंद्र आहे आणि दुसरं मुंबई केंद्र. आता इकडनं जर कोल्हापूरला पाठवायचं असेल 500-700 किलोमीटरचे रनिंग आहे, तिकडनं जर दुसरीकडे नागपूरमधनं पाठवायचं तरी 700-800 किलोमीटरचे रनिंग आहे. आता थोडी दळणवळणाची अडचण आहे, त्याच्यामुळे 100% पोहोचू शकला नाही. पण 40%च्या वर हे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचं जे धान्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त तांदूळ सध्याला मिळत आहे, दुसरं गहू मिळत नाही. ही पण आणि गहू भविष्यात मिळावे अशी देखील मागणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. आजच्या घडीला केंद्राची योजना, राज्याची योजना ही लोकांच्या भल्यासाठी कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता जे केंद्राने आदेश दिले, जे राज्य शासनाने आदेश दिले ते आम्ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे करायला पाहिजे. लोकांना उपाशी ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, किंबहुना हे महाराष्ट्र शासन करणार नाही. शिवभोजन थाळीचा देखील निर्णय झाला. 1 एप्रिल पासून 1 लाख थाळ्याचा निर्णय झाला. 10 रुपयाची थाळी 5 रुपयामध्ये करण्यात आली. आणि वेगवेगळे जर देशातल्या मान्यवरांचे ट्विटर हँडल पाहिले तर जे मायग्रंट लेबर, मग तामिळनाडूचे असतील, पश्चिम बंगाल मधले असतील, युपी बिहारचे असतील, जे मायग्रंट लेबर महाराष्ट्रात अडकले होते त्यांना देखील धान्य पोहोचवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली. आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा अन्न नागरी पुरवठा मंत्री असो, यांचे धन्यवाद ट्विटरच्या माध्यमातून मांडलेले आहेत. ठीक आहे महेशजी, आपण आपली भूमिका मांडताय. मी फक्त आपल्याला एकच विनंती अशी करेन की ज्या केंद्रीय सचिवाच्या आधारे तुम्ही हा दावा करता आहात की एका केंद्रीय सचिवानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून देशामध्ये हे आदेश दिले की आधी विकतचं धान्य द्या, मग मोफतचं धान्य द्या, कृपया त्याचा तपशील उपलब्ध करा. माझ्याकडे काही 30 तारखेची कागदपत्र उपलब्ध आहेतच, पण दरम्यान आपल्या सोबत असलेल्या इतरही मान्यवरांकडून याचा तपशिलातला दावा आपण तपासून पाहणार आहोत. सगळ्यात आधी उल्का महाजन, तुमच्या लेखी, तुमच्या पाहणीत, तुमच्या माहितीनुसार केंद्रीय स्तरावरून अशा प्रकारचे कोणते आदेश आले आहेत का? कारण त्याची कागदपत्र आणि त्याची तारीखवर माहिती आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडे नाहीये. माझ्याकडे 30 तारखेची कागदपत्रांसह माहिती आहे, त्याच्यावरची चर्चा आपण करणार आहोत. उल्का महाजन, आधी आपण सांगा. 30 तारखेला महाराष्ट्र शासनाला या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत आणि त्या लेखी आदेशांमध्ये, ते लेखी आदेश आमच्याकडे पण आहेत, या आदेशांमध्ये अशी कोणतीही सूचना नाही. आणि उल्का महाजन, आपण आता बोलत असताना स्क्रीनवर आम्ही ते 30 तारखेचे आदेश दाखवतोय. मला वाटतं की महेशजींनी, कृपया मी संधी देईनच महेशजी त्यावेळेला, त्यांनी या संदर्भातला योग्य वेळेला खुलासा तारीखवार करावा एवढी माझी विनंती आहे. उल्काजी, आपण सांगताय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उल्लेख केला आणि ही माहिती मला खुद्द मंत्रालयातून मिळालेली आहे. मान्य ना, केंद्रीय सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली की नाही झाली किंवा त्यांनी काय पद्धतीचे आदेश दिले याची माहिती घ्या, लोकांना मिळावं. दावा आपण केला आहे, कोणत्या तारखेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली एवढं तरी सांगा. मी विनंती करतो आपल्याला, महेशजी कृपया तारीख सांगा, आम्ही तपशील शोधून काढतो. तुम्ही जरूर त्याचा तपशील शोधून काढा. मला जी माहिती मिळाली ती माहिती तुमच्या समोर ठेवलेली आहे. बरं महेशजी, मी विनम्रपूर्वक सांगतो, हवेत गोळीबार 2 ठार, कृपया असं करू नका. विषय फार संवेदनशील आहे. हवेत गोळीबार करून काय करायचंय? मला हवेत गोळीबार करायचा विषयच नाहीये. ही माहिती आमच्यावर आरोप होता की मोदी साहेबांनी पाठवलेलं धान्य दिलं जात नव्हतं. आज 40% धान्य विदर्भ रिजन मध्ये झालं ना.
अहो, मी विधान बैठकीची परिषदेमध्ये तारीख 40% मागतोय. धान्य पोहोचलेलं आहे. महेशजी, ती माहिती कृपया द्या. बैठकीची तारीख सांगाल का? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तारीख व्हिडिओ द्या. बघा, ह्याची मला तुम्ही घेऊन मंत्रालयात आपल्याला माहिती मिळू ठीक आहे, शकते. मी मी माहिती मी घ्यायचा त्याचाही प्रयत्न तपशील करतो. देतो. उल्का महाजन आहेत आपल्या बरोबर. उल्काताई, अशा प्रकारचे काही तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत का? नाही, कारण अन्य राज्यांमध्ये जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे असे आदेश दिले गेले असते तर अन्य राज्यांनी मोफत धान्याचं वाटप सुरू केलं नसतं. बाकी राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये निर्णय घेतलेत आणि मोफत धान्य आधी वाटप करण्याची सुरुवात देखील केलेली आहे. मग महाराष्ट्राने ही अट घालण्याचं कारण काय होतं? जरी ही अन्न सुरक्षा कायदा हा केंद्रीय कायदा असला आणि त्याची FCI कडून आपण जे धान्य उचलतो ती सगळी केंद्रीय व्यवस्था असली तरी पण राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीत अनेक निर्णय घेऊ शकतं. ही केंद्राची योजना यायच्या आधीच अनेक राज्यांनी मोफत धान्य देण्याची योजना त्यांच्या राज्यात राबवली आहे. केरळने सर्वात आधी त्याची सुरुवात केली होती. तसं तर महाराष्ट्राने केलं नाही आणि त्यांना जरी इतर राज्यांना ही केंद्राने अट घातली त्यांना फरक पडत नाही कारण त्यांनी मोफत धान्य आधीच सुरू केलंय. ठीक आहे, तुम्हाला केंद्राने दिलेल्या योजनेने अट घातली असेल उल्काजी, तर राज्य सरकार स्वतःच्या बळावर हा निर्णय का घेत नाही? हा एक पहिला प्रश्न. या मुद्द्यावरही आपण प्रश्न उपस्थित करू. आता आपल्या सोबत राम कदम आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. राम कदम हे मुंबईतले आमदार आहेत आणि त्यांचा मतदारसंघ हा अर्धा झोपडपट्टीनी भरलेला आहे. त्या मतदारसंघामध्ये रेशनच्या वर मिळणाऱ्या धान्यावर उपजीविका करणारा एक मोठा वर्ग आहे. राम कदम, आपण जर समजा मुंबईतला केस स्टडी म्हणून तुमचा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या मतदारसंघात रेशनच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिधा वाटपाची काय व्यवस्था आहे? किती जणांना मोफत धान्य मिळतंय आणि किती जणांना ते धान्य विकत घ्यावं लागतंय? किती जणांना धान्यच मिळत नाहीये? तसाची थोडस मला सविस्तर बोलू द्या. बर, मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्या दिवसापासून या क्षणापर्यंत भूमिका मांडली आहे की देश संकटातून चाललाय, राज्य संकटातून चाललंय आणि या स्थितीमध्ये आम्ही कोणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही. हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पक्षाने हे जाहीर केलं आणि त्या पद्धतीने आम्ही आरोप प्रत्यारोप यांनी जरी केले तरी आम्ही करत नाही. मुद्दा असा आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एक आपण केस स्टडी म्हणून 71,000 जे ऑरेंज कार्ड आहे तर 71,000 ऑरेंज कार्ड पैकी 91 टोटल रेशनिंगची दुकान आहेत. त्या 71,000 पैकी फक्त 35,000 लाभार्थी आहेत. म्हणजे सगळे जे ऑरेंज कार्ड आहेत त्या 35,000 लाभार्थ्यांची स्थिती आपण पाहिली. त्यांना 2 रुपयाचं धान्य मिळतंय. त्या 2 रुपयाच्या धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये रेशनिंगच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं की तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत आम्ही धान्य विकत घ्या तुम्ही आणि 15 एप्रिल नंतर तुम्हाला आम्ही मोफत देऊ. कैलाश पगारे म्हणून येथे मुंबईचे प्रमुख कंट्रोलर आहेत, त्यांच्याशी मी सतत संपर्कात आहे. मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. रेशनिंगचे 2-2 वेळा GR बदलण्याचं काम दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारने केलं. FCI मध्ये पूर्ण कोठा मोफतचा पडलेला आहे. तो FCIचा मोफतचा कोठा जो आहे तो महाराष्ट्र सरकार उचलायला तयार. महाराष्ट्र सरकार काय म्हणतं 15 एप्रिल नंतर देणार. अरे 14 एप्रिलला लॉकडाऊन उघडेल अशी अपेक्षा बाळगतो आम्ही. 15 एप्रिलला म्हणजे मे महिन्यात मिळणार. मे महिन्यात देऊन उपयोग काय? आज स्थिती अशी आहे, आमची मागणी अशी आहे, रेशन कार्डवर लाभार्थी असेल नसेल ज्याच्याकडे आता बरेच लोक भाड्याने राहतात, रिक्षावाले आहेत, त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. अहो लोक भाड्याच्या घरात कधी राहतात? गरीब आहे म्हणून राहतात ना. त्यांना कसं मिळणार धान्य? तर सरसकट आधार कार्ड हा बेस ठेवून या सरकारनं सगळ्यांना मोफत धान्य द्यावं आणि मोदीजींनी दिलंय ते द्यावं. म्हणजे मोदीजींनी दिलंय तेही देत नाहीत, 1 रुपयाचं पॅकेज देत नाहीत. मुंबईमधली आज 15 ते 17 हॉस्पिटल्स क्वारंटाईनच्या नावाखाली काही पार्टली बंद आहेत, काही पूर्णपणे बंद आहेत. रस्त्यावर आज 1 अँब्युलन्स नाहीये. 3,000 अँब्युलन्स पैकी प्रसादजी फक्त 100 अँब्युलन्स काम करतात. मग या सरकारनं केलं काय हो? म्हणजे तुम्ही 1 किलो सोडा, 1 तांदळाचा खडा तरी महाराष्ट्रात कुणाला मोफत दिला नाही दिला. कधी देणार? लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर. तुम्ही कुणाला काय दिलं? शिवथाळी. अरे शिवथाळी खायला जाईल कसा? रस्त्यावर पोलीस काठी घेऊन थांबलेत. उगाच काही टीव्हीवर बोलायचं शिवथाळी शिवथाळी. काय लावलं शिवथाळी? अरे जेव्हा तुम्हाला महाराष्ट्रामधला विरोधी पक्ष तुम्हाला मदत करतो आणि काय मागणी आमची? लोकांना मोफत धान्य द्या हीच तर मागणी आहे ना. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, प्रत्येकाच्या घरोघर जाऊन जेवण देत आहेत. अशा स्थितीमध्ये एक मिनिट राम कदम, 1 मिनिट. आपला मुद्दा पोहोचला. मला तुमच्या मतदारसंघातल्या केस स्टडीच्या अनुसार विचारायचं होतं की तुम्ही काही आकडेवारी दिलीत. मला आता एका गोष्टीचा आणखीन खुलासा कृपया करा.
की त्यापैकी किती जणांना धान्य घेण्यासाठी खेटे घालावे लागतात? आता तुम्हाला सांगू का, 91 दुकानांपैकी माझ्या मतदारसंघामध्ये 10 दुकानं पण उघडी नाहीयेत. गेला की तो सांगतो नाहीये, उद्या या, परवा या. परवा गेल्याच्या नंतर म्हणतो आता नाहीये, 2 दिवसानंतर या. ही स्थिती आहे. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन गेलात ना, तर या सरकारनं महाराष्ट्रातल्या गरीबाला मारण्यासाठी सोडून दिलं, लक्ष द्यायला तयार नाहीत. म्हणजे पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन झालेली जी लोक आहेत ना, त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत असतात जे आपण, एक मिनिट, क्वारंटाईन झालेली लोक धान्य काय हा विषय म्हणतात, सोडून इतर मुद्द्यांवर नको जायला. धान्य, शिवथाळी हे मुद्दे आजचे आहेत. मी विनंती करतो आपण विषयाला धरून राहू. तुम्ही अत्यंत महत्वाचा आणि गंभीर आक्षेप उपस्थित केलाय, तो आहे की या सरकारनं भुकेल्याला मरायला सोडून दिलंय. महेश तपासे उत्तर देतील त्यावर. महेशजी, आपल्यासाठी 1 मिनिट पूर्णपणे. अजिबात नाही. राम कदमजींनी अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे. कोणालाही मरायला सोडलेलं नाही. सगळ्यांना जगवण्याची भूमिका ही राज्य शासनाची, आणि त्याच्यामध्ये आम्हाला विरोधी पक्षाची देखील मदत पाहिजे. आज केंद्रातले पंतप्रधानांनी सबंध विरोधी पक्षाच्या नेत्यांची चर्चा केली, बैठक घेतली आणि त्यांची मदत मागितली, आणि तुम्ही कसं काय या ठिकाणी आरोप करताय की लोकांना मरायला सोडलं? आमदार, तुम्ही आमदार आहात राम कदमजी, अशा पद्धतीचं वर्तन किंवा अशी भाषा वापरणे योग्य नाही. जे काय समजा तुम्हाला तुटी वाटत असेल, तुमच्या मतदारसंघामध्ये काय होत नसेल, तुम्ही आमदार आहात, त्या ठिकाणच्या लोकांना तुम्ही बोलू शकता. आणि असा अजिबात दुजाभाव केला जात नाही की देशाच्या पंतप्रधानांनी पाठवलेलं अन्न धान्य आम्हाला वाटप करायचं नाही. अजिबात नाही. ही जी काय संकल्पना आहे की हा जो का तुमचा आरोप आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे रामभाऊ. माझी खात्रीनिशी तुम्हाला मी सांगतो की 40% धान्य त्या संदर्भामधलं जे तांदूळ आहे त्याचं वाटप विदर्भ रिजन मध्ये पूर्ण झालेलं आहे. केसरी कार्डाच्या संदर्भात आपल्याला जर समजा हे धान्य वितरित करण्याबाबतीत कोणताही पक्षीय भेदाभेद बाळगायचा नाही, महेशजी आपल्याला विचारतोय की मग महाराष्ट्रामध्ये रेशनवर धान्य देण्याच्या संदर्भातले GR 2दा का बदलले गेले? आधी 3 महिन्याचं धान्य द्यायचं मान्य करता आणि कालांतराने 1 महिन्याचं धान्य घेऊनच जा, अशा प्रकारचा GR बदल का झाला? सरकारना या योजनेतनं वगळण्याचा निर्णय कुठल्या शासनाचा होता रामभाऊ, हे देखील सांगा. आणि आज या ठिकाणी सर्वाधिक आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, तर तो औरंगाबाद रिजन असेल, तो अमरावती विभाग असेल, ह्या परिसरातल्या APL धारकांना देखील या योजनेचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय भुजबळ साहेबांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही दुजाभाव केला जात नाही. सर्वांना जगवण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची आहे. महेश तपासे, मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता. सुरुवातीला 3 महिन्याचं धान्य घेऊन जा आणि मग 1 महिन्याचं धान्य घेऊन जा, असे GR बदल का करावे लागले? असं आहे, साठवण कुठे करायची? एवढ्या छोट्याशा रेशनच्या दुकानामध्ये समजा एका कुटुंबात 4 व्यक्ती राहत असतील आणि 20 किलो त्याला जर धान्य द्यायचं असेल, 60 किलो एकदम धान्य त्याला घेऊन जाणं तेही देखील अवघड पडून जातं. त्याच्यानंतर त्या धान्याची नासाडी होणे, त्या दृष्टिकोनातून हा प्रशासकीय झालेला निर्णय. लोकांचं धान्य त्यांना मिळणारच आहे. त्याच्यामुळे आज 1 महिन्याचा का दिलं आणि 3 महिन्याचा का दिलं नाही एकदम, या चर्चेला काही अर्थ नाही. लोकांना दळणवळणाची साधनं उपलब्ध असावी, एवढं मोठं धान्य त्यांना देखील उचलून घरी घेऊन जाता यावं, ह्या देखील भूमिकेकडे आपण बारकाईने विचार करायला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. राम कदम आपल्या आक्षेपांना उत्तर देतील, त्यानंतर उल्का महाजन बोलणार आहेत या विषयावर. राम कदम आधी. त्याच्यात काय आहे की ते सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते असल्यामुळे त्याला पक्षाची सरकारची बाजू घेणं क्रमप्राप्त आहे. पण वस्तुस्थिती या ठिकाणी चर्चेत ना खरंच झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गोरगरीब जे कार्डधारक आहेत त्यांना तुम्ही बोलवलं असतं तर बरं झालं असतं. वारंवार काय म्हणतात, विदर्भाला 40%, विदर्भाला 40%. अरे विदर्भ म्हणजे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र म्हणजे पूर्ण सगळे जिल्हे म्हणजे महाराष्ट्र. मुंबई मधल्या, कोल्हापूर मधल्या, सांगली मधल्या, मराठवाड्यातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला 1 तांदळाचा खडा या महाराष्ट्र सरकारनं अजून मोफत दिला नाही. सगळं धान्य केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला दिलंय. FCIच्या गोडाऊन मध्ये आहे. तुम्ही आज उचला, उद्या उचला, 10 दिवसापूर्वी उचला. ही तुमची क्षमता नाही, तुमचा निष्काळजीपणा आहे, तुमचा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की लोक त्यांचं भागवून घेतील. अरे लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर तुम्ही कसलं देणार मोफत? आणि तुम्ही काय दिलंय? तुम्ही मोफत पण धान्य दिलंय, ते मोदी सरकारनं दिलंय. तुम्ही महाराष्ट्र सरकारनं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला 1 रुपयाचं पॅकेज दिलंय का? काय दिलंय सांगा तुम्ही? काही दिलेलं नाही. अरे उगाच काही म्हणायचं की हा राजकीय आरोप आहे, हा राजकीय आरोप आहे. लोक भूकबळीनं मरतायत महाराष्ट्रात दिवसाकाठी. मी म्हणून नाही, का उतरले तुमचे काँग्रेसचे आमदार रस्त्यावर, लोकांना काय घरोघरी धान्य वाटतात?
का उतरले इतर पक्षांचे लोक? एखाद दुसरे उतरलेत, पण काँग्रेसचे बाकी नाही उतरलेत. या महाराष्ट्रामध्ये 99% भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आमच्या परिवाराचे लोक घरोघर जाऊन धान्य देत आहेत. ही वस्तुस्थिती एकदा या सरकारनं तपासून पाहण्याची वेळ आहे. राम कदम, आपल्या मुद्द्यावरचं उत्तर तर घेऊच, पण त्याच संदर्भात वारंवार या चर्चेत एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो आहे की विदर्भामध्ये धान्य वाटप सुरक्षितरित्या सुरळीतपणे सुरू आहे. याचा दुसरा अर्थ असा की विदर्भ सोडून महाराष्ट्रात कुठेच धान्य वाटप होत नाहीये. उल्का महाजन, तुम्हाला मला विचारावं असं वाटेल, उल्का महाजन, म्हणालो विदर्भ रिजन मध्ये जवळपास 40% पूर्ण झालेलं आहे. 40% पुणे विभागामध्ये, नाशिक विभागामध्ये सुरुवात झालेली आहे. त्याचा आकडा माझ्याकडे उपलब्ध नाही, म्हणून माझ्याकडे विदर्भाचा आकडा होता, म्हणून मी विदर्भाची माहिती दिली. मुंबई विभाग, नाशिक विभाग, पुणे विभागाची मला माहिती नव्हती, त्याच्यामुळे त्याचा आकडा तुम्हाला देऊ शकलो नाही. पण काम सुरू झालेलं आहे आणि चळवळीतल्या माणसांचं सरकारवर फार बारीक लक्ष असतं. उल्का महाजन, विदर्भात 40% धान्य वाटप पूर्ण झालंय असा दावा आणि महाराष्ट्रात इतर भागात सुरू झालंय असा दावा, हे दोन दावे किती खरे किती खोटे? त्या दोन दाव्यांबद्दल बोलण्याच्या आधी मला एक विधान करू दे. बर, की हे दोन्ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत आणि ते त्यांच्या पक्षांच्या वतीने बोलतायत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या जवळ नाही आणि त्यामुळे यातून राजकारण करण्याची काही गरज नाही. आता जे आम्ही मांडतोय प्रश्न ती भूक कमी करण्याच्या दृष्टीनेच मांडतोय. उल्काताई ऐका, मध्ये बोलणं माझी संस्कृती नाही, पण या ठिकाणी मी भूमिका मांडत असताना पक्षाची भूमिका नाही, महाराष्ट्रातल्या गरीबाची भूमिका मांडतोय आणि माझ्या बोलण्यामध्ये कुठलाही राजकीय आरोप नव्हता. हे तुमच्या मला विधान करायचंय, म्हणजे दुसरं विधान हे करायचंय की रेशन व्यवस्थेची पोलखोल आणि रेशन व्यवस्थेचे बारकाईने पाठपुरावा आम्ही गेली अनेक वर्ष करतोय. त्यामुळे या आधीच्या सरकारने, म्हणजे युती सरकारने सुद्धा महाराष्ट्रात अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. आता चर्चेला वेळ नाही म्हणून त्याबद्दल मी बोलत नाही, पण अंत्योदय लाभार्थींचं धान्य कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच्या भाजप सरकारने घेतला होता. आता त्याच्यावर आपण चर्चा करूया नको, आता चर्चा या विषयावरच करूया की सध्या विदर्भाची परिस्थिती काय आहे. आज सकाळीच माझ्याकडे आलेली माहिती आहे की यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या सर्व जिल्ह्यातल्या तक्रारी आलेल्या आहेत की धान्य मिळत नाहीये, धान्य पुरेसं मिळत नाही, काही ठिकाणी मिळतंय तो पूर्ण कोटा मिळत नाहीये, दुकानदार त्यांना सबबी सांगतायत. तिथल्या कार्यकर्त्यांनी मोफत धान्य तर अजिबात या विदर्भामध्ये कुठे पोहोचलेलं नाही. त्यामुळे 40% धान्य पोहोचलंय की 40% धान्याची उचल झाली आहे हे आधी स्पष्ट करावं. आणि ते तसं झालं असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, ते काळ्या बाजारातच जात असणार. कारण जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या तक्रारी येत आहेत की धान्य मिळत नाही, तेव्हा त्याच्यात काहीतरी मेख आहे हे ओळखायला पाहिजे. आणि त्यासाठी मी एक उदाहरण आता देईन. हॅलो, बोला बोला. सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलाय आणि त्यांनी आवाहन केलंय जनतेला की असं धान्य आता मिळणार आहे, मोफत धान्य देखील मिळणार आहे, ते कसं उचलायचंय आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, निगराणी ठेवण्यासाठी काय काय करता येईल. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, तिथले ज्येष्ठ वयस्कर व्यक्ती, जाणत्या व्यक्ती यांच्या समित्या बनवल्यात आणि दुकान निहाय त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी आवाहन केलंय. त्यांनी स्वतःचा नंबर दिलाय आणि असं म्हटलंय की कुणाचाही जर अपहार झाला धान्याचा, पूर्ण धान्य मिळालं नाही, कोणती तक्रार असेल तर मी त्या दुकानदारांवर स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन आणि कुणीही या नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवावी. माझा एक प्रश्न असा आहे की सरकारची एक केंद्रीय राज्य सरकारची हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईन पुन्हा कार्यान्वित करा अशी आमची गेले कित्येक दिवसांची मागणी आहे. आत्ताच्या या वातावरणात ती हेल्पलाईन खुली करणं, कार्यान्वित करणं, सक्रिय करणं 24 तास हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्रकारची पारदर्शकता, समित्या लोकांना त्याच्यात सहभागी करून घेऊन रेशन दुकानावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था ही जर केली तर काळा बाजार रोखता येऊ शकतो. काळा बाजाराची अट सांगून दुकानदार काळा बाजार करतील म्हणून आम्ही मोफत धान्य आधी देत नाही आहोत ही जी सबब सांगितली जाते. मी या बाबतीत माननीय मंत्री महोदयांशी बोलली आहे, या विभागाच्या सचिवांशी बोलली आहे आणि त्यांच्याकडून या दोन अटी येत आहेत की केंद्र सरकारने आम्हाला अट घातली आणि दुसरा मुद्दा येतो दुकानदार काळा बाजार करते. तर काळा बाजार करणं ही तुमची व्यवस्था आहे, त्याचे बळी तुम्ही आता जे उपासमारीने मरतायत त्यांना का बळी ठरवताय? उल्काजी, ज्या वेळेला आपण स्वतः या विभागाच्या प्रमुखांशी, मंत्री महोदयांशी बोललात, त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? त्यांनी हे दोन कारण सांगितली की केंद्राच्याच आम्हाला ऑर्डर्स आहेत आणि दुसरं कारण हे सांगितलं की असं धान्य वळवलं जाईल, याचा अपहार होईल आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचलतो. मला मग माझा प्रश्न आहे, केंद्राच्या ऑर्डर्स आहेत हे कुठून आलंय?
हे हे याच्यासाठीचे पुरावे पण सापडत नाहीयेत ना कुठे, कारण या चर्चेत सुद्धा सुरुवातीला बचाव करण्याच्यासाठी तोच मुद्दा वापरला गेला आणि त्याचे कुठलेही तारीखवार तपशिलाचे पुरावे अजून मिळालेले नाहीत. हे केंद्रानं सांगितलंय, हे कुठून येतंय? नाही, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा दाखला देत आहेत, ज्याला आपण काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी नाही, त्यामुळे तिथे काय झालं हे आपल्याला माहिती नाही. बरोबर. लेखी आदेशांमध्ये असा काही उल्लेख नाही आणि जर अन्य राज्यांनी हे केलेलं नाही तर महाराष्ट्रच का अडू नये हा प्रश्न त्यातून तयार होतो. अगदी बरोबर आहे. आपण आपल्या निवेदनामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले उल्का महाजन, त्यातला परामर्श पटकन घेताना आपल्याला महेश तपासेंकडे आता जायचंय. महेशजी, या चर्चेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं समोर येत आहेत. पहिली गोष्ट, साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदर्श मॉडेल तयार केलेलं आहे स्वस्त धान्य, मोफत धान्य आणि माणसाच्या हक्काच्या शिधा वाटपाचं. ते आपल्याला संपूर्ण राज्यभर अंमलबजावणीसाठी वापरता येईल. ही एक चांगली सूचना या चर्चेत आली. तुम्ही त्याचा कृपया विचार करा आणि अंमलबजावणी करा. दुसरी सूचना जी चळवळीतल्या माणसांकडून आली ती अशी आहे की संबंधित विभागाची हेल्पलाईन पुन्हा कार्यान्वित करा. या दोन्ही गोष्टी आपण विचार कराल. पण महत्वाचा आक्षेप जो आत्ता या चर्चेत समोर आलाय, उल्का महाजनांनी सांगितला की तुम्ही जो विदर्भातल्या 40% धान्य वाटपाचा दावा करताय ना, तोही खरा आहे ना उर्वरित भागातलाही खरा आहे. मग खरं काय आहे? महेश तपासे. प्रसादजी, मी मगाशी पण सांगितलं की प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनेचं जे धान्य आहे ते लोकांपर्यंत वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची तयारी झालेली आहे. किंबहुना ते धान्य वाटप करायची सुरुवात देखील झालेली आहे. नागपूर एक केंद्र आहे, मुंबई एक केंद्र आहे आणि आता त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे की इकडनं समजा कोल्हापूर पर्यंतचा प्रवास असेल किंवा औरंगाबाद पर्यंतचा प्रवास असेल, एवढं धान्य घेऊन जात असताना ते रस्त्यामध्ये जे ट्रक आहेत त्यांना साधे ढाबे देखील उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे एका दोन दिवसाचा इकडे तिकडे फार फार फरक होऊ शकतो, परंतु कुठलाही महाराष्ट्रातला नागरिक त्या केंद्राच्या धान्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यूहरचना किंबहुना पूर्ण तयारी ह्या खात्याच्या मंत्री महोदयांनी केलेली आहे. महेशजी, आज 5 एप्रिल आहे, आपण 5 एप्रिललाही असं म्हणताय की आम्ही तयारी केली आहे, आम्ही प्रयत्न करतोय. सुरुवात केलेली आहे प्रसादजी, धान्य वितरणाची सुरुवात झालेली आहे, पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे माझ्या आणि जरूर काय याच्यामध्ये त्रुटी असतील, उल्काताईंनी ज्या सांगितल्या हेल्पलाईनच्या संदर्भामधल्या, त्या आम्ही देखील राज्य शासनाच्या संदर्भात फॉलो करण्याचा प्रयत्न करू. आता त्या स्वतः मंत्री महोदयांशी बोलल्या, मंत्री महोदयांनी त्यांनाही केंद्राने टाकलेली अट सांगितली. त्याचा अर्थ मी जो पहिला मुद्दा मांडला त्याला कुठेतरी उल्काताईंनी त्यांच्या संभाषणातनं म्हणजे मंत्री महोदयांच्या सोबत झालेल्या संभाषणातनं एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे. नाही, त्यांनी दुजोरा नाही दिला. एक मिनिट महेशजी, त्या म्हणाल्या की मंत्री महोदय तेच कारण देत आहेत ज्याचा कुठेही संदर्भ सापडत नाही, त्यामुळे तुम्ही ठरवून होणार नाही. कुठलाही जबाबदार मंत्री किंवा नेता किंवा कुठलाही अधिकारी उगाच काही गोष्टी सांगणार नाही. काहीतरी डायरेक्शन आल्याशिवाय काय त्या भूमिकाचे बोलल्या जात नाही. प्रसादजी, आपल्यालाही माहिती, आपण सगळे जबाबदार व्यक्ती पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे गंभीर वळणावर ही चर्चा येते की केंद्राच्या आदेशाच्या आधारे महाराष्ट्रात मोफत धान्याचं वाटप होत नाही हे सांगण्याची भूमिका जर विभागाचे मंत्री घेत असतील आणि त्याच्यासाठी पुरेसे कायदेशीर कागदपत्र उपलब्ध आत्ता नसतील तर ही भूमिका कशाच्या आधारावर घेतली जाते? नाही, केंद्राचे काय आदेश आहेत याच्यात आता आपण फार जाऊया नको. मी असं म्हणतेय की राज्याला त्या पलीकडे काही करता येतं. अगदी अनेक राज्य करतायत आणि राज्य सरकार आपापल्या जबाबदारीवर काही निर्णय घेत आहेत आणि ते पुढे नेत आहेत. आणि आता अशी अटीतटीची परिस्थिती आहे की त्या राज्याच्या राज्य सरकारांनी याबाबत अतिशय संवेदनशीलतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मोफत धान्य आधी उपलब्ध करणं आणि तुमचा कोटा आहे तो कोटा तुम्ही नंतरही उचलू शकता अशी घोषणा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरं, मग याच्यावर एक पटकन उत्तर घेऊयात. महेश तपासे पण आपल्या बरोबरच आहेत. महेशजी, इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का जमत नाही? इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र सर्व गोष्टीमध्ये पुढे आहे. मला आता ह्याच्यातलं शिधा वाटपात नाहीये पुढे. शिधा वाटपामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये 6 महिन्याचं धान्य व्यवस्थित 6 महिन्यापर्यंत लोकांना मिळू शकेल एवढं धान्य महाराष्ट्रामध्ये आज मुबलक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ते द्या ना, लोकांच्या हातात पडू द्या, लोकांच्या हा राज्य कृपया करून त्या ठिकाणी थांबवून
पंतप्रधानांच्या योजनेतलं धान्य आणि अंत्योदय योजनेचं धान्य आणि प्रधान कुटुंब लाभार्थीचं धान्य हे सुरळीतपणे वितरित करण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थित कारवाई चालू आहे. ठीक आहे, राम कदम हे बोलणार आहेत आता. राम कदम. प्रसाद, की मलबार हिलच्या अलिशान बंगल्यांमध्ये आणि मंत्रालयातल्या एअर कंडिशन केबिन मध्ये बसून दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या सरकारला लोकांच्या घरी धान्य नाही म्हणून त्यांचे काय हाल होत आहेत हे यांना कळणार नाही. वारंवार एकच शब्द रिपीट होते, पण हा जो शब्द झाला असता, होय मोदी सरकारनं दिलंय मोफत धान्य, आम्ही 2 दिवसात देतो, असं बोलण्याची देखील दानत या सरकारमध्ये नाही. मी वारंवार मागच्या 10 दिवसात ट्विटरवरून एकच विचारतोय की महाराष्ट्र सरकारनं या गोरगरीब जनतेला, या मायबाप सरकारने 1 रुपयाचं पॅकेज तुम्ही देऊ नये. 1 रुपयाचं पॅकेज. अरे तुम्हाला नाही द्यायचं मोफत धान्य, मोदी सरकारला दिलंय, तुम्हाला फक्त त्या दुकानात पोहोचवायचंय. लोक मरायची वाट पाहताय तुम्ही. फार वाईट परिस्थिती आहे. अरे जो रिक्षा चालवतो, ज्याचं तळहातावर पोट आहे, त्याने कसं जगायचं? तुम्ही शिवथाळी बोंबलताय, ती शिवथाळी खायला बाहेर कसं जायचं रोडवर? उगाच काही बोलायचं. अजूनही सरकार गंभीर नाही. आमची हात जोडून सरकारला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याआधीच सांगितले, सरकारला पूर्ण जनतेच्या हिताच्या कामात आम्ही सहकार्य करतो आहोत, पण कृपा करून जनतेला 3 महिन्याचं धान्य आणि मोफत धान्य, रेशन कार्ड असेल नसेल पाहू नका. ही वेळ पाहण्याची नाहीये. उलट भाजपच्या सगळ्या आमदारांनी सांगितलं, आमचं सगळं तुम्ही निधी जरी कपात केलात तरी हरकत नाही, पगार कपात केला तरी हरकत नाही. हे भाजपच्या आमदारांनी पहिल्यांदा सांगितलं. पण महाराष्ट्राच्या या गोरगरीब जनतेला धान्य मिळू द्या अशी आमची मागणी आहे. ठीक आहे, राम कदम, आपला मुद्दा पोहोचला. उल्का महाजन आपल्या सोबत आहेत. उल्काताई, आपण दोन्ही पक्षांच्या भूमिका ऐकतो आहोत. केंद्र सरकारकडून धान्य पाठवलं, धान्य पोहोचलं, महाराष्ट्राला ते उचलायचं नाही, उचललं तर ते 15 एप्रिलपर्यंत द्यायचं नाही, अशा विविध टप्प्यांवरच्या गोष्टी समोर येत आहेत. मला आपल्याला उल्काताई असा थेटच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्पष्टपणे सांगा, झारीतला शुक्राचार्य कोण आहे जो भुकेल्यांची भूक भागवत नाहीये? कोण आहे हे त्या यंत्रणेने शोधावं, पण यंत्रणा आहे असं मी म्हणेन नक्की. कारण या यंत्रणेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, त्यांच्या इच्छाशक्तीमध्ये, राजकीय इच्छाशक्तीमध्ये आणि दानतीमध्ये काही अडचण आहे असं मला दिसतंय. आणि ती अडचण प्रशासकीय त्रुटींची नाहीये किंवा प्रशासकीय ज्या काही अडचणी येतात त्याची नाहीये. ही इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मी हे सांगेन की शिवभोजन योजनेचं आम्ही स्वागत करतो. ही आम्ही मागणी केली होती माननीय मुख्यमंत्र्यांकडे की शिवभोजन योजनेचं एक्सटेन्शन करा आणि ते जागोजाग पोहोचू द्या. त्याप्रमाणे ते जाते, तेही आवश्यक आहे, त्याच्यावर टीका करायचं काही कारण नाही. पण त्याबरोबरच शिवभोजन पुरेसं नाही एवढं मात्र मी नक्की म्हणेन. कारण तयार जेवण घ्यायला अख्खं कुटुंब नाही जाऊ शकत, कोणीतरी एक माणूस जाऊ शकतो. बाकीच्या सर्वांना शिधा आणि रेशनच पोहोचू शकेल. आणि तालुक्यांच्या ठिकाणी, खेड्यापाड्यांमध्ये, गावांमध्ये, गावकुसा बाहेरच्या ज्या वस्त्या आहेत त्या सर्वांमध्ये रेशन पोहोचणं हेच महत्वाचं आहे. आणि ते त्याच्यामध्ये जे एक पोटेन्शियल आहे की जास्तीत जास्त घरांपर्यंत ते पोहोचू शकतो, ते केलं पाहिजे. आणि मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या हे आवाहन करीन की आपण यामध्ये लक्ष घालावं आणि मोफत धान्य आधी मिळेल याची तरतूद करावी. ते 10 एप्रिल आणि 15 एप्रिल पर्यंत पुढे जाऊ नये. धान्य जर दुकानांमध्ये पोहोचलंय तर मोफत धान्य द्यायचंय तो ते वेगळ्या रंगाचं आहे आणि 2 रुपयाने द्यायचंय ते वेगळ्या रंगाचं आहे असं तर नाहीये. धान्य धान्यच आहे. ते धान्य जे दुकानात पोहोचलंय ते मोफत धान्य योजनेखाली जाहीर करा आणि ते देण्याची व्यवस्था सुरू करा. ते धान्य तर आहे ना तुमच्याकडे. मग अडचण काय आहे? पुरणाचं धान्य साठा आहे. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की जर आपल्याकडे 6 महिने पुरेल एवढा धान्य साठा आहे तर मग ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना पण रेशन द्यायला आपण का कचरतो आहोत? आमची ही पण मागणी आहे की ज्यांच्याकडे कार्ड नाही असा समुदाय खूप मोठा आहे. शहरांमधल्या गरीब वस्त्यांमध्ये आहे, खेड्यापाड्यांमध्ये पण आहे की ज्यांना अनेक कारणांनी कार्डच मिळालेली अगदी. आणि आता त्यांचीही अत्यंत हलाखीची स्थिती आहे. तेव्हा जर धान्य साठा पुरेसा असेल तर रेशन कार्डाची अट न दाखवता सर्वांना धान्य ही घोषणा महाराष्ट्र सरकार करणार आहे की नाही, आणि ते करणार असेल तर त्याच्यात काळाबाजार न होता ते योग्य पोहोचण्याची यंत्रणा उभारायला आम्ही सर्व मदत करायला तयार आहोत. बरोबर आहे. मी आपल्या या मुद्द्यालाच पुढे नेईन, मात्र एक छोटीशी विश्रांती या चर्चेमध्ये गरजेची आहे. उल्का महाजन यांनी 2 प्रमुख मुद्दे आता या चर्चेमध्ये मांडले आहेत. त्या असं म्हणतात, एक, द्यायची दानत नाही. जर दानत असेल आणि धान्य साठा मुबलक असेल तर ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनाही धान्य द्यायलाच हवं.
चर्चेच्या पुढच्या फेरीत याच संदर्भातली चर्चा अधिक विश्लेषणासह. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीमध्ये आजचा अत्यंत संवेदनशील विषय आहे की महाराष्ट्र का भुकेला आहे. महाराष्ट्रात भुकेल्यांच्या तोंडी त्यांच्या हक्काचं धान्य का पडत नाहीये. चर्चेची आपण आतापर्यंतची फेरी केली. त्याच्यामध्ये आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब वंचित घटकांच्या साठी अन्नाचाही संघर्ष करणाऱ्या उल्काताई महाजन आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेच्या या फेरीमध्ये आपण स्वागत करूयात. आता राम कदम यांच्याकडे जाणार आहोत. राम कदम, चर्चेच्या आधीच्या फेरीच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. तो असा होता की गरिबाला त्याच्या हक्काचं धान्य देण्याची दानत आहे का, असा प्रश्न उल्काताईंनी उपस्थित केला. जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातली सर्वात मोठी ऐतिहासिक मोफत धान्य देण्याची घोषणा केली तर त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांचं एक वक्तव्य आलं होतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चक्रावून सोडणारं होतं. त्यात पवार साहेब म्हणाले होते की गरिबाला मोफत धान्य दिल्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्याची आवश्यकता. आणि अप्रत्यक्षपणे त्या वक्तव्याचा अर्थ कुठेतरी त्या गरिबाला जे मोफत धान्य आहे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध अशा प्रकारचं ते वक्तव्य ते रेकॉर्डवर आपण दाखवू शकता लोकांना. तर कदाचित पवार साहेबांनी तसं स्टेटमेंट दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारची अडचण मोफत धान्य देण्याची होते की काय, कारण पवार साहेबच राज्याचे एका अर्थानं सर्वेसर्वा आहेत म्हणून देत नाहीत की काय, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. बरं, एक मिनिट ऐका. कारण अडचण काय आहे की उल्काताई वारंवार एक गोष्ट सांगतात की इतर राज्यांनी दिलं. अरे छोटी छोटी राज्य देत आहेत मोफत. महाराष्ट्र तर नावाजलेलं मोठं राज्य आणि महाराष्ट्रामध्ये देशातले अर्धे पेशंट महाराष्ट्रात आहेत. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार केंद्रानं दिलेलं मोफत धान्य का देत नाही? FCI मध्ये कुठं आहे? कसली व्हिडिओ कॉन्फरन्स? काही व्हिडिओ कॉन्फरन्स वगैरे नाही. इथे GRनी आदेश निघतात आणि GRचा 30 तारखेचा आदेश आहे की मोफत धान्य उचला, वितरित करण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारवर आहे. उगाच काहीतरी थातूर मातूर खोटी कारणं या निमित्तानं सांगू नये सरकारनं. तुम्ही पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा संदर्भ दिलात. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे, कारण प्रत्येक वेळेला चर्चेला दिलेलं उत्तर हे त्याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आजूबाजूला फिरतंय. तुमच्या लेखी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली की नाही झाली आणि त्याचे मिनिट्स ऑफ द मीटिंग असतील की नसतील? मुळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सचे मिनिट्स ऑफ द मीटिंग असतातच, कारण ती ऑन रेकॉर्ड असते. तर त्याच्यामुळे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट करावं, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कडून देण्यात आलेली माहिती सुद्धा ऑन रेकॉर्ड आता उपलब्ध आहे. त्यांनी सुद्धा सांगितलंय की महाराष्ट्राला गरज असलेला 20 लाख मेट्रिक टनाचा धान्य साठा संबंधित ठिकाणी पोहोचवलेला आहे. तो उचलून वितरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आता तुम्ही जो दुसरा मुद्दा उपस्थित केला थोड्या वेळापूर्वी त्यावर महेश तपासेंना बोलतं करायला लागेल. महेश तपासे, महत्वाचा अत्यंत मुद्दा आहे. राज्य सरकारची भुकेल्याला त्याच्या हक्काचं अन्न देण्याची दानत आहे का, असा प्रश्न उल्काताईंच्याकडून उपस्थित करत असताना राम कदम यांनी एक जो पुरवलेला तपशील आहे की मोफत धान्य दिल्यानं कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं वक्तव्य केलं गेल्यामुळेच मोफत धान्य दिलं जात नाहीये का? या दोन्ही गोष्टीचा परस्पर दुरूनही काही संबंध नाही. या पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत मोफत धान्य किंवा तांदूळ देण्याची जी योजना आहे ती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. काही कमी अधिक प्रमाणे झालं असेल, काही ठिकाणी जास्त मिळालं असेल, म्हणजे सुरुवात झाली असेल आणि काही ठिकाणी सुरुवात नसेल झालं, परंतु त्याची व्यवस्थित सुरुवात पूर्ण राज्यभरामध्ये झालेली आहे. मी पहिल्यांदा सांगितलं, राज्यामध्ये दळणवळण साधनामध्ये ट्रकच्या संदर्भातला तुटवडा आहे, ड्रायव्हर उपलब्ध नाही, किंबहुना त्यांना लांबच्या प्रवासासाठी रस्त्यात ढाबे देखील उपलब्ध नाही. ही देखील गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. पवार साहेबांचं जे वक्तव्य झालं
ते सुरुवातीच्या काळामध्ये एकंदरीत देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर आणि त्यातल्या त्यात कृषी अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने भविष्य काळामध्ये ताण पडणार आहे आणि कुठेतरी मोफत धान्य दिल्यानंतर देखील जो शेतकऱ्याला बाजारभाव मिळू शकतो त्याच्यापासून तो वंचित राहून त्याचं कसं नुकसान आहे ह्याची फक्त झलक त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दिली. आज देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मागे उभे राहण्याची आपल्याला सर्वांना भूमिका घ्यायला पाहिजे. बरं, महेश तपासे, मी एक छोटा प्रश्न पण आणखीन याच निमित्तानं आपल्याला असं विचारेन, पूर्ण करू द्या. ती केंद्र स्तरावर केंद्र शासनाने घेतलेली आहे, राज्य स्तरावर राज्य शासनाने घेतलेली आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये कुठंही राजकारण न आणता पक्षीय मतभेद विसरून तळागाळाचा जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत धान्य पोहोचवणे, त्याला कोरोना व्हायरस पासून त्याला वाचवून ठेवणे आणि जे काय लोक बाधित झाले असतील त्यांचा उपचार करणे, या 3 प्राथमिकता राज्य शासनाने केंद्र शासनाच्या आणि या 3 प्राथमिकतेवर आपण व्यवस्थित उतरत आहोत. बर महेशजी, केंद्रानं देशात टाळेबंदी करायच्या आधी महाराष्ट्रात टाळेबंदी झाली. महाराष्ट्रातली टाळेबंदी ही केंद्रापेक्षा 1 दिवस जुनी आहे. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या टाळेबंदीला 14 दिवस होत आहेत. 14 दिवसात सुद्धा आपली शिधा वाटपाची व्यवस्था लागू नये, एक पहिला मुद्दा. दुसरा माझा मुद्दा पूर्णपणे लागलेली आहे. विषय फक्त केंद्र शासनाच्या योजनेच्या तांदळाच्या संदर्भातला आहे. शिधा वाटप कार्यालयावर किंवा शिधा धारकांना धान्य मिळत नाही का, तर त्यांना व्यवस्थित मिळत काही तक्रारी असतील. मी असं म्हणत नाही की आपण काही तक्रारी 14 दिवस माणसाच्या पोटातलं अन्न एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वेळेवर देत नसाल, माणसाला 14 दिवसांच्या नंतर पण पोटातलं अन्न वेळेवर मिळत नसेल, कशा पद्धतीने अंमलबजावणी त्याची करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. नाही, मला याच संदर्भात मग आता उल्का महाजनांना विचारावं लागेल. महेशजी, आपल्याकडून मला उत्तर अपेक्षित होतं त्या मुद्द्याचं. उल्का महाजन, 14 दिवस झाल्यानंतर पण यंत्रणा कार्यान्वित होत नाही, कोणाचं? हे अपयश निश्चितच सरकारी यंत्रणेचं आहे. आणि जशा मी मगाशी विदर्भातल्या तक्रारी सांगितल्या तशा मुंबईतल्या अनेक तक्रारी आहेत. मुंबईमध्ये सुद्धा या रेशन दुकानांवर धान्य उपलब्ध नाही, लोक फेऱ्यामधून परत जात आहेत, मग आता येईल, पुढच्या आठवड्यात येईल, भरणा अजून केलेला नाहीये, या प्रकारची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे मुंबईत सुद्धा ही यंत्रणा अजून कार्यान्वित झालेली नाही. पण त्यात मगाचचा एक मुद्दा आला, पवार साहेबांचा उल्लेख राम कदमाने केला, त्यानिमित्ताने सांगायला हवं की हे सगळे अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी आहेत. आणि अन्न सुरक्षा कायदा हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार केंद्रात असताना झालेला कायदा आहे. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारची पक्षाच्या युतीच्या सरकारने केलेला कायदा आहे. त्यामुळे राजकारण या पद्धतीने मध्ये आणू नका. दोन्ही सरकारांची आम्ही अतिशय दक्षतेने डोळ्यात तेल घालून त्यांच्या कारभाराचा चोख अभ्यास ठेवतो. त्यामुळे त्याच्यात राजकारण न आणता बघायचं असेल तर कायदा हा केंद्र सरकारने तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना केलेला आहे. हा एक मुद्दा. दुसरा असा आहे की आपण या सगळ्या दुकानांवर आणखी महाराष्ट्राने घोषणा केली होती की कांदे बटाटे आम्ही रेशन दुकानांवर देऊ. आज अजूनही या घोषणेच्या हॅलो उल्काजी, आपल्याला राम कदम काही प्रश्न विचारू इच्छित आहेत, कृपया ऐका. मी जे म्हणालो कावळे असल्यासारखं बोललं का? मी जे म्हणालो तो पवार साहेबांचं ते वक्तव्य नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का? पवार साहेब बोलले ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले, त्या कॉन्टेक्स्टची चर्चा करायला आपल्याला वेळ नाहीये. त्यामुळे मी त्या चर्चेमध्ये आता जात नाही. कायदा मात्र त्या सरकारने केला हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते वक्तव्य होतच त्यांचं, त्याचा कॉन्टेक्स्ट आपण चर्चेमध्ये तपासू. पण दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की कांदे बटाटे महाराष्ट्र शासन रेशन दुकानांवर देणार अशी घोषणा केली होती, त्याच्याबद्दल काही पाऊल टाकण्यात आलेलं नाही. डाळ 1 किलो मोफत द्यायची, ती डाळही अजून दुकानांमध्ये पोहोचलेली नाही. तर आता आमची या निमित्ताने सूचना अशी आहे की कांदे सुद्धा लोकांना मिळत नाहीयेत आणि कांदा पिकवणारा उत्पादक शेतकरी झोपलाय, कारण त्याला झोपवण्यात आलंय. त्याची सगळ्या कांद्याची उचलच होत नाहीये. महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून कांदा खरेदी करावा, लोकल त्याची प्रोक्युअरमेंट करावी आणि कांदा बटाटा देखील रेशन दुकानांवर सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करावा, जी त्यांची घोषणा होती. अगदी ही एक अत्यंत उपयुक्त सूचना आहे या चर्चेतली. महेश तपासे, या निमित्तानं काय आणखीन समोर येत आहे? तुम्ही स्वतः मान्य केलं की गहू वाटता येत नाहीये, काही तांत्रिक कारणं तुमची तयार आहेत. डाळ मिळत नाहीये ही गोष्ट उल्का महाजनांनी सांगितली. कांदा द्यायला आपण मान्य केलं होतं, तो मिळत नाही. बटाटा मिळत नाही. आणि या सगळ्याच्या बरोबर माणसाला थोडीशी तेल आणि मिठाची पण गरज असते. आत्ताच्या घडीला आपण कांदा आणि बटाटा देऊ शकत नाही आहोत.
राज्य सरकार ज्या वेळेला कृषी उत्पादनांना हमी भावानं विकत घेते त्यावेळेला त्या सर्व गोष्टी जरी त्यांनी मोफत वाटल्या तरी त्याचा काही अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नसतो हे लक्षात ठेवून तुम्ही आता या उपयुक्त सूचनांना अंमलात आणणार आहात का? उल्काताईंनी फार चांगल्या चांगल्या सूचना केल्या आणि वेळोवेळी त्या चांगल्या सूचना करत असतात. त्यांच्या ज्या चांगल्या सूचना आहे फक्त हे खातं नाही तर बनाईक त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या सूचना या व्यवस्थितपणे त्यांचा आदर राखला जातो आणि जे जे काय करता येणे शक्य आहे त्या गोष्टी केल्या जातात. उल्काताई सर्व मंत्र्यांशी थेट बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या सूचना ज्या चांगल्या त्यांचं निश्चित स्वागत करून ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा त्याची अंमलबजावणी कसं करता येईल ह्याच्यासाठी राज्य शासन आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. पण मग या निमित्तानं एका गोष्टीचा आणखीन खुलासा महेश तपासे करा की गहू पोहोचत नाहीये, डाळ न पोहोचण्यालाही गहू न पोहोचण्याचंच कारण आहे. वाहतुकीचा अडथळा हे एकमेव कारण आहे की इतर काही कारण आहे? पोहोचत नाही मला सांगा ना. पंतप्रधान योजनेमध्ये गहू नाहीच आहेत, फक्त तांदूळच आहेत. आता गहू आम्ही मागितले अजून गहू आलेलेच नाहीयेत. पंतप्रधानांच्या योजनेमध्ये फक्त तांदूळ वाटपाचा कार्यक्रम आहे, तिकडे गहू नाहीच आहे. म्हणजे कुठला नेमका गहू पोचला नाही ते सांगा ना तुम्ही. राम कदम त्याचं उत्तर देतील. तुम्ही स्वतः मगाशी बोलतानाच म्हणाला होतात की आता फक्त तांदूळ देणं शक्य आहे, पंतप्रधानांच्या योजनेतून गहू वगळले आहेत, ह्या बचाव कितपत योग्य आहे? राम कदम. नाही काय की ही वेळ अत्यंत संकटाच्या कालखंडातून लोक जात असताना आरोप प्रत्यारोपाशिवाय या वक्तव्यानं मी माझा आरंभ केला. पण मधल्या कालखंडामध्ये निश्चितपणे त्रास या गोष्टीचा होतो की याची सर्वसाधारण परिस्थिती आहे. अशा देखील माणसाच्या घरी मुंबई सारख्या शहरामध्ये भूकमारी सुरू आहे, तर बाकीच्या शहरांची काय अवस्था असेल आपण कल्पना करू शकतो. माझी हात जोडून या सरकारला विनंती आहे की तुमचे मंत्री जरा मुंबईच्या झोपडपट्ट्यामध्ये पाठवा आणि तिथे खरंच जाऊन आपण पहा आणि ते पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हे सरकार कुठेतरी निष्काळजी असल्यासारखं वागतंय. मे महिन्यामध्ये तुम्ही त्यांना मोफत धान्य देणार आहे, काय चेष्टा काय लावली तुम्ही मे महिन्याची? त्या पोदार हॉस्पिटलचा विषय प्रसादजी मला तुम्ही थांबवलं, पण ज्या त्या हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईनसाठी लोकांना ठेवलंय ते म्हणतात आम्हाला घरी जाऊ द्या, मरतो आम्ही घरी जाऊन. हे स्टेटमेंट आहे त्या लोकांचं. म्हणजे या मुंबईमधली 15 ते 17 हॉस्पिटल पार्टली किंवा फुल बंद आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये हे सरकार कमी पडतंय. अँब्युलन्स रोडवर नाही आहेत 1% पण, म्हणजे अँब्युलन्स मध्ये कमी पडतंय. अनेक ठिकाणी रस्त्यावर लोक जत्रेसारखी उतरली आहेत, म्हणजे त्याही ठिकाणी गर्दी उभारायला हे सरकार कमी पडतंय. वाराणसीमध्ये लोक गर्दीसारखी जत्रेसारखी नाही का मला सांगा? कशात तुम्ही सुरतमध्ये लोक उतरली नाही का? वाराणसीमध्ये लोक उतरली नाही का गर्दीसारखी? महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, शासनाच्या बरोबर शासनाची ताकद म्हणून काम करा ना. तुम्ही काय त्या ठिकाणी करता? तुम्ही शासनाची ताकद म्हणून काम करा, एकत्रितपणे काम करा. एक मिनिट महेश, मुळामध्ये जर लोक रस्त्यावर उतरले, लोक उपाशी मरतात, लोकांना त्रास होतोय, उपाशी मरतात हा शब्द परत घ्या. कोणी उपाशी मरत नाही, राज्य शासन कोणालाही उपाशी राहू देणार नाही. उपाशी मरतात हा शब्द योग्य नाही. एक मिनिट, महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज अखंड महाराष्ट्रावर उपासमार मारण्याची पाळी आली. अजिबात नाही, पूर्णपणे सपशेल खोटा तुमचा आरोप आहे. कोणालाही उपासमारीची परिस्थिती नाही. असतील काही घटना असतील मी असं म्हणत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला उपासमार केला जातो हा तुमचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. महेश तपासे आणि राम कदम दोघांनीही थांबा. आपल्या दोघांना आठवण फक्त या निमित्तानं करून द्यायची. या चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उल्काताईंनी ही गोष्ट अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितली होती की लोकांकडे आत्ताच्या घडीला 100 रुपये सुद्धा नाहीये 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलोचं धान्य घ्यायला. उल्काजी, महाराष्ट्रात कोणीही भुकेनं मरत नाही किंवा कोणीही भुकेनं त्रासलेलं नाही, हे विधान सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याचं किती खरं आहे? नाही, हे विधान अजिबात खरं नाही. पण त्याचबरोबर मी हे म्हणेन की महाराष्ट्र सरकार काहीच करत नाहीये असं मी म्हणणार नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्र सरकार करतंय आणि त्याच दिशेत रेशन बद्दलचा निर्णय सुद्धा त्याच भावनेने पुढे न्यावा हे आवाहन आम्ही करतोय. त्यामुळे एका चुकीसाठी सरकारच्या सर्व गोष्टींवर, चांगल्या केलेल्या गोष्टींवर पाणी आम्ही ओतणार नाही. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं स्वागतच आहे. त्यासाठी सरकारला
स्वयंसेवी संघटनांचे जनसंघटनांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करू आणि त्याचं स्वागत करू. पण जे चुकतंय त्या चुकांकडे देखील लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आणि तो प्रयत्न लक्षात घ्या. त्याच्यामध्ये राजकारण आम्ही आडवा आणत नाही आहोत. हा चुकीचा निर्णय आहे. रेशन कार्ड धारक ज्यांना रेशन कार्ड आहे त्यांना मोफत धान्य देणं हा नंबर 1 चा निर्णय शासनाने घ्यायला हवा. नंबर 2 चा निर्णय ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही दिलं पाहिजे, कारण उपासमार खूप मोठ्या प्रमाणात आहे. तपासे साहेब, आपण माझ्या बरोबर चला, मी नेते तुम्हाला आदिवासी वाड्यांवर, शहरामधल्या गरीब वस्त्यांमध्ये भटके लोक जिथे राहत आहेत तिथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही इतकी वाईट परिस्थिती आज आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये उपाशी मरू नये हा जो तुमचा कन्सर्न आहे ना, तो कन्सर्न केंद्रस्थानी ठेवून आपण निर्णय. हा जो आरोप माझे मित्र रामभाऊंनी केला तो आरोप योग्य नाही. काही ठिकाणी त्रुटी असतील, मी मान्य करतो. महेश तपासे, राजाला त्याच्या प्रजेतला एक जरी उपाशी झोपला तर झोप नाही यायला पाहिजे अशा जुन्या गोष्टी सांगितल्या जायच्या. झोप येते, मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला झोप येत नाहीये. ठीक आहे, तुमच्या लेखी सगळेजण बिना झोपता काम करतायत, आपण मान्य करू. उल्का महाजनांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, त्याच्यावरही सरकारच्या प्रवक्त्याच्या नात्यानं तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कार्ड पाहू नका, रंग पाहू नका, त्यांना प्रत्येकाला धान्य द्या. या बाबतीत काय केलंय सरकारने? आत्ताच्याच काही दिवसांपूर्वीची एक बैठक, यात महाराष्ट्रातल्या शिधा वाटपाची जबाबदारी असलेले मंत्री हे पक्षाच्या प्रमुखांशी जाऊन भेटले आणि बोलले, त्यावर चर्चा केली असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात शिधा वाटपाची जबाबदारी ज्या मंत्र्यावर आहे तो मंत्री मुख्यमंत्र्यांना जाऊन का नाही भेटला या विषयावर? सगळ्यांना रेशन कार्ड किंवा त्यांना धान्य देण्याच्या संदर्भामध्ये योग्यरीत्या निर्णय झालेला आहे. केशरी कार्डाला वगळण्याचा निर्णय 2016 मध्ये झाला. तरी देखील ज्या ज्या ठिकाणी मगाशी मी सांगितलं की एपीएलच्या लोकांना त्याच्या योजनेमध्ये समाविष्ट 2 आणि 3 रुपये धान्याच्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा तबका मोठा आहे त्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट केले. देखील राज्य शासनावर आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेबांच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. त्याच्यावरही लवकरच निर्णय होणार आहे. जे पंतप्रधान ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये काम सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी मिळालेले आहे, अनेक ठिकाणी धान्य वाटेवर आहे, अनेक ठिकाणी दुकानात पोहोचलेलं आहे. तर लवकरच लोकांच्या घरामध्ये देखील पोहोचेल. तुम्ही अजूनही सांगता की लवकरच पोहोचेल, 14 दिवस उत्तर देऊन टाका. या राज्य सरकारच्याकडून तुमच्या लेखी कार्ड न पाहता, शिधा वाटप पत्रिकेचा रंग न पाहता धान्य मिळेल असं वाटतं? का नाही मिळायला पाहिजे? बिलकुल मिळायला पाहिजे. प्रसाद, मी अत्यंत जबाबदारीनं पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं बोलतो. आमची हात जोडून या सरकारला विनंती आहे, हात जोडून हा शब्दप्रयोग योग्य नाही, तरी पण जनतेच्या हितासाठी, गोरगरीब महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी या सरकारनं आधार कार्डावर या जनतेला मोफत धान्य द्यावं. भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आम्ही सगळेजण तुमचं अभिनंदन करू, अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात आणू, पण द्याचं खरं आहे तुमचं म्हणणं. एकच मिनिट, जाता जाता पटकन आपल्याला उल्का महाजन यांना बोलतं करायचं. उल्काताई, आपल्याला यास वेगळा कुठला मुद्दा असेल तर तो नमूद करा. वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्यामुळे चर्चा आटोपती घ्यावी. मला 2च मुद्दे मांडायचे आहेत. एक मुद्दा म्हणजे आपण सगळेजण महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानतो. ते नेहमी असं म्हणत की सरकारचा किंवा सत्ताधाऱ्यांचा कोणताही निर्णय समाजातल्या सर्वात उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी आहे, त्याच्यावर काय परिणाम होईल हे लक्षात घेऊन तो विचार केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतला पाहिजे. तेच आवाहन मी राज्य सरकारला करते की त्या गरीबावर याचा काय परिणाम होतोय हे विचारात घ्या केंद्रस्थानी आणि निर्णय घ्या. आणि हे मोफत रेशन आधी कोणत्याही अटीशिवाय देणं सुरू करा आणि रेशन कार्ड नसलेल्यांना पण द्या. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्या महाराष्ट्राचा लौकिक दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा असा आहे, त्या महाराष्ट्राने ही धमक दाखवून, केंद्र सरकारचा आदेश आहे का नाहीये या चर्चेत न जाता, महाराष्ट्र शासनाने धमक दाखवून राज्य सरकारने अटीतटीच्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये निर्णय घेतला आणि मोफत रेशन केंद्रातलीच योजना आहे ते द्यायचा निर्णय पहिल्यांदा घेतला. अशी धमक दाखवून राज्य शासन हा निर्णय घेईल का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्या दिशेने गंभीरपणे
सकारात्मकतेने आणि संवेदनशीलतेने निर्णय व्हावा असं आवाहन करते. आणि माननीय उद्धवजी ठीक आहे. या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी याच्यात सकारात्मक हस्तक्षेप करावा आणि ज्या पद्धतीने ते जनतेला सामोरे जात आहेत, ज्या संयतपणाने सामोरे जात आहेत त्याचं स्वागत करत हे आवाहन मी त्या निमित्ताने करते. ठीक आहे, धन्यवाद. वेळेची मर्यादा असल्यामुळेच आपण ही चर्चा इथे थांबवतो आहोत, पण त्या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे निश्चित आभार, धन्यवाद. राजानं त्याच्या प्रजेतला कोणीही उपाशी असेल तर शांत चित्तानं झोपू नये असा एक राजधर्मातला संकेत आहे. तो संकेत लक्षात राहील राजकारण्यांच्या. इतकी किमान अपेक्षा बाळगू आणि इतकी किमान संवेदनशीलता सुद्धा त्यांच्याकडून आपण अपेक्षित करूया. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.